नमस्कार मंडळी, मी रोहित पवार आपलं स्वागत करत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबाज किचन चव गावाकडची। मंडळी, आज मी आपल्याला दाखवणार आहे कोकणामध्ये कशा प्रकारे बांगडा फ्राय केला जातो। मंडळी, आपल्याकडे बांगडा फ्राय करायचा म्हणजे डायरेक्ट तेलात टाकला जातो, पण शालो फ्राय कमी तेलामध्ये हा फ्राय केला जाणारा बांगडा कशा पद्धतीने केला जातो हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर बांगड्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला तुम्ही चटणी मीठ लावला आणि फ्राय केला तरी सुद्धा तो खूप सुंदर आणि चविष्ट लागतो। पण या बांगड्याला सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यावं लागतं। बांगड्यातील सर्व घाण काढून टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित असं स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यावं लागतं आणि हे धुतावेळी याच्यामध्ये तांदळाचं पीठ तसंच मीठ आणि हळद टाकून असं स्वच्छ असे हे मासे धुवून घ्यावे लागतात, कारण याच्यामधला हिरवटपणा हा निघून जातो या पद्धतीमुळे। तर मी स्वच्छ असे हे बांगडे धुवून घेतलेले आहेत आणि आता वेळ आहे या बांगड्यांना कट लावायची। कट लावणं ही सुद्धा एक कला आहे, तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी याच्यामध्ये कट लावलेला आहे। तर मॅक्झिमम कट लावल्यामुळे याच्यामध्ये मसाला पूर्णपणे असा जाऊन बसतो। तर या कट लावून झाल्यानंतर याच्यावर मी मीठ, हळद तसेच कोकम आगळ आणि अर्धा लिंबू हे सर्व मिश्रण लावून याला मस्तपैकी असं मॅरिनेट करणार आहे। तर आता हे व्यवस्थित दोन्ही साईडला चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ हळद या माशाच्या कटमध्ये जाऊन बसेल आणि चव खूप छान लागेल। तर मॅरिनेट ठेवल्यानंतर सर्वात महत्त्वाचा आहे तो याचा मसाला। तर याच्यामध्ये मी घेतलेले आहे कोथिंबीर, पुदिना, मिरची, त्याचबरोबर हा आहे फ्राय मसाला, त्याच्यानंतर जिरा पावडर, थोडी धना पावडर, तसेच अर्धा चमचा मीठ, थोडीशी चटणी सुद्धा मी याच्यामध्ये ॲड केले आणि मस्त असं मिक्सरमध्ये पूर्णपणे बारीक करून घेतलं। तर ह्या मिक्सरमध्ये तुम्ही थोडंसं कोकमही टाकू शकता आणि आता याला मस्त असं दोन्ही साईडला ह्या मॅरिनेट केलेल्या माशाला आपण दोन्ही साईडने मसाला लावायचा आहे आणि जे कट लावले त्या कटमध्ये सुद्धा हा मसाला भरायचा आहे। असं सर्व माशांना मी मसाला लावून ठेवून बाजूला ठेवलेला आहे आणि एका ताटामध्ये याच्यामध्ये रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यांना मिक्स व्यवस्थित करून असं आपल्याला या बांगड्यांना लावून घ्यायचं आहे। बांगड्यांना वरच्यावर न लावता अशा प्रकारे दोन्ही साईडने हाताने दाबून हा रवा आणि पीठ लावायचं आहे, जेणेकरून तळता वेळी जास्त प्रमाणात ते बाहेर नाही पडणार। तर चुलीवर मस्तपैकी असं तवा ठेवून तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये बघा आता मस्तपैकी असा हा बांगडा सोडलेला आहे। जास्त जाळ नाही वापरायचा, तेवढाच कमी जाळामध्येच हा भाजून घ्यायचा आणि तेल बघू शकता मी किती कमी प्रमाणात वापरलंय आणि एक 5 मिनिटानंतर असा परत बांगडा परतून घ्यायचा आणि ह्या बांगड्याचा कलर तपकिरी येत नाही तोपर्यंत ह्याला हळूवार भाजायचा आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीनं हा बांगडा दिसतोय आणि किती छान पद्धतीनं हा बांगडा भाजत आहे। तर फक्त 15 मिनिटांमध्ये हा बांगडा भाजून तयार होतो, जास्त भाजायचा नाही। तर आपला हा बांगडा तयार आहे भाजून। बांगड्यावर मस्तपैकी असा लिंबू मारून तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा, तसेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, थँक्यू।